आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट देण्यात आलं होतं। नवनीत राणांविरोधात कोण उभं राहणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती। आज बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून नवनीत राणांविरोधात उमेदवाराची घोषणा केली आहे। ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब यांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केला आहे। आज दिवस भावनिक आहे। आयुष्यातील मोठा निर्णय आज घेत आहे। गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेत आहे। सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर केलं आहे। आमच्या 4 पिढ्या या सामाजिक कार्यात आहे। हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे। पण 1 वर्षापूर्वी अरविंद सावंत यांनी सांगितलं की इथे शिवसेनेचे काम नाही। हा मतदारसंघ काँग्रेसला गेला। अनेक लोकांना प्रश्न पडले, मतदान कोणाला करावे। अनेक लोकांनी मला फोन केले की निवडणुकीत उभे राहा। मला भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रहार, शिवसेनेच्या नेत्यांनी फोन केले आणि निवडणुकीत उभे राहायला सांगितलं असल्याचं दिनेश बुब यांनी म्हटलं आहे। मला जर निवडणुकीत निवडून दिलं तर चुकीच्या लोकांना निवडून दिलं याचा पश्चाताप होणार नाही। मला निवडून दिल्यास मतदारांना अभिमान वाटेल। जिल्ह्याच्या हितासाठी मी निवडणुकीत उभा आहे। मी शिवसेनेचा राजीनामा दिला नाही। शिवसेनेला मी मनातून काढू शकत नाही। शिवसेना माझ्या रक्तात आहे। शिवसेनेने जर पक्षातून काढलं तर तो त्यांचा अधिकार आहे। उमेदवारी कोणाला द्यायची हा पक्षाचा अधिकार आहे, असं दिनेश बुब म्हणाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, अमरावती। लक्षात घ्या पूर्ण विषय, हा पूर्ण विषय लक्षात घ्या। राजीनामा कधी देते माणूस, जेव्हा तर मनातून एखादी गोष्ट काढायची आहे। काय टाईम प्लीज पाहिला का? टाईम प्लीज कधी कधी आपण टाईम प्लीज करतो। ज्या दिवशी जर असा आदेश तर आपण बडसर्प केलं तरी चालते, परंतु आज काळाची गरज अशी आहे की आम्हाला कुठल्याही या सोपस्कारामध्ये न पडता सरळ थेट प्रहारच्या उमेदवारीवर लढणं क्रमपात्र झालेलं आहे। 3 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल। कुठून कुठपर्यंत आणि रस्त्याचा पूर्ण जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला 1 तारखेच्या अगोदर जाहीर करण्यात येईल। त्याची डिटेल माहिती देईल। नाही, असं नाही मानत मी, हे मी मानत नाही। हे जर असेल तर सगळ्यांची मैत्रीपूर्ण संबंध आहे जिल्ह्यातील राजकारणी लोकांची, सगळ्या पक्षांची। टोकाचा विरोध कुठंच नाही आहे। त्याच्यामुळं ही पाळी आली तर त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीला फेस करतो। शिवसेनेची किती उमेदवार? संख्या असंख्य नेते मंडळींपैकी पुढे असंख्य। कोणाला कशाला बदनाम करायला लावता? काही गोष्टी गोपनीय राहू द्या ना। नाही, शिवसेना दिनेश बुबला समजली म्हणून पूर्ण तारुण्य गेलं ना माझं शिवसेनेत। नाही, उमेदवारीच्या वेळेस खूप आता भाऊ काही गोष्टी जर म्हटल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। मला सांगा, सुप्रीम कोर्टात किती वर्षापासून प्रलंबित विषय आहे, काय काय अघटित होऊन नाही राहिलं। हे तर आमचा पक्ष आहे, तोही अतिशय संकटात असलेला पक्ष आहे। त्याला मजबूर करणं काही मोठा विषय नाही आहे। तर पक्षाला कुठल्या स्तरावर मजबूर केल्या जाऊ शकते, अडचणीचा फायदा घेतला जाऊ शकते, म्हणून या सगळ्या गोष्टी घडत राहतात। याचा अर्थ असा नाही की अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चू कडू, दिनेश बुब, राजकुमार पटेल आणि असंख्य शिवसैनिक, असंख्य प्रहारचे कार्यकर्ते आणि जनता हे सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहत राहील असं नाही आहे। जनता सर्व या जे उपद्व्याप सुरू आहे त्याला चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, या मताचे आम्ही आहोत।